नमस्कार. मी आपल्यासमोर एक टॉपिक घेऊन आले जो की नवरा बायकोने आपल्या मुलांपासून बऱ्याच गोष्टी लपवून ठेवल्या पाहिजेत. कसं नवरा बायकोची भांडणं मुलांसमोर नाही आली पाहिजेत किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीवर तुमचा वाद होत असेल तर तुम्ही मुलांपासून दूर बसून किंवा वेगळं त्यांना कळणार नाही असं तुम्ही वाद घाला, चर्चा करा. यामुळं काय होतं माहिती आहे का, मुलांना थोडंसं त्यांच्या मनात असुरक्षितता वाटायला लागते आणि बहुतेक आई वडिलांबद्दल जर नवरा बायकोचं जमत नसेल तर वडिलांबद्दल काहीतरी वाईट सांगत असते, वाईट भरवत असते. हे सुद्धा चुकीचं आहे. त्याचे परिणाम मुलांच्या आयुष्यभर होतात. किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की घरात वर झालेलं कर्ज किंवा पैशाचा तुटवडा, तंगी, अडचणी ह्याचा सुद्धा मुलांना जाणीव होऊ देऊ नका. कारण घरातलं ताणतणाव मुलांना सुद्धा येत असतो. त्यांना सुद्धा वाटत असतं की आपल्या घरात पैसे नाही आहेत, आपले आईवडील अडचणीत आहेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी मुलांपासून दूर ठेवा. किंवा आणखी एक गोष्ट दुसरी अशी की तुम्ही तुमच्या लहानपणी किंवा तरुणपणी केलेल्या चुका मुलांना सांगू नका, मुलांसमोर बोलू नका, एकमेकांच्या चुकासुद्धा मुलांसमोर काढू नका. मुलांपासून या गोष्टी लपवून ठेवा. त्यामुळं मुलांवर होणारा परिणाम असा होईल की मुलांनाही वाटेल, अरे आपली आई अशी वागली होती, मग आपण वागायला काय हरकत आहे. ह्या गोष्टी मुलांसमोर आणू नका. पुढची गोष्ट अशी आहे की जे आपले नातेवाईक आहेत, नातेवाईक म्हणजे परिवारातीलच सदस्य घ्या. काका, मामा, आत्या, मावशी, आजी, आजोबा जे काही नाती आहेत त्याबद्दल मुलांच्या मनात विष पेरू नका. का? त्यांना ठरवू दे त्यांचं नातं त्यांच्याशी कसं आहे. ह्या काकाचं, आत्या, मामा, मावशी, आजी, आजोबा ते ठरवतील. तुम्ही तुमचं जे आहे नातं त्याचे परिणाम तुमच्या मुलांवर नका करू. त्या मुलांना त्या नात्यापासून दूर करू नका. त्यांना त्या नात्याचा आनंद घेऊ द्या, आधार घेऊ द्या. त्यांचं विनाकारण नात्याबद्दल वाईटपणा त्यांच्या मनात आणू नका, पेरू नका. पुन्हा आपण जे आयुष्यात मुलांसाठी त्याग करतो, प्रत्येकजण करतं, आईवडील आपल्या मुलांसाठी, त्याची जाणीव वारंवार त्यांना देऊ नका, करून देऊ नका. त्यांच्यासमोर बोलू नका की आम्ही तुमच्यासाठी हे केलं, आम्ही तुमच्यासाठी ते केलं. हळूहळू त्यांनासुद्धा त्यांच्या मनात आपल्याबद्दल तिरस्कार निर्माण व्हायला लागतो, आदर कमी व्हायला लागतो. यापुढे जाऊन आणखी एक गोष्ट अशी आहे की आपल्याला समजा 1, 2 काय 4 मुलं असतील, त्यांच्यामध्ये तुलना करू नका. बरोबर आहे, आहेत त्या मुलांपैकी एखादं आगाऊ असतं, एखादं फारच चांगलं असतं, ऐकणार असतं, पण तुलना करू नका. त्यांच्यामध्ये सुद्धा आपापसात सुद्धा तिरस्कार निर्माण व्हायला लागतो. त्यामुळं द्वेष निर्माण व्हायला लागतो. अशी काही गोष्टी त्यांना जाणीव होऊ देऊ नका की तुम्ही कोणाला चांगलं म्हणता आणि कोणाला वाईट म्हणता असं म्हणू नका. सर्वांना सारखीच वागणूक द्या. उद्या समजा प्रॉपर्टीची वाटणी झाल्यानंतर विनाकारण त्यांना द्वेष वाटायला लागतो. असं त्यांचा गैरसमज होतो की आई त्याच मुलावर जास्त प्रेम करत होती आणि आईवडिलांनी त्यालाच जास्त दिलं. पुन्हा मुलांना तुम्ही सारखं हे म्हणू नका की तू काय करणार आहे आयुष्यात, तू नाही करू शकणार हे काम, असं कधीही म्हणू नका. कारण वारंवार म्हणून त्यांचं मन खच्चीकरण होतं. पुन्हा त्यांना तुम्हीच सांगा, तुमचा जर विश्वास त्यांच्यावर नसेल तर त्याचे परिणाम म्हणजे त्यांचाही आत्मविश्वास संपून जाईल. यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या मुलांपासून लपवून ठेवाव्या लागतात, त्यांच्यासमोर उघड करायच्या नसतात. असं नाही की आपण काहीतरी त्यांच्यापासून लपवतो, पण ज्या गोष्टी लपवायला पाहिजेत त्या लपवायलाच पाहिजेत, ज्यामुळं की त्यांच्यावर वाईट परिणाम होतील. ह्याची तुम्ही सर्वांनी जाणीव ठेवा आणि
सर्वांनी चांगलाच नवरा बायकोनी एकमेकांबद्दलचा आदरच मुलांसमोर तयार करा. मान मिळावा, नवऱ्याने बायकोचा मान राखावा, बायकोने नवऱ्याचा आदर करावा. ह्या गोष्टी तुम्ही करत गेलात तर आपोआप मुलंसुद्धा तुमचा आदर करतील, तुम्हाला मानतील आणि तुम्हाला ऐकतील, तुमची प्रत्येक गोष्ट ऐकतील, तुमचं अनुकरण करतील. त्यासाठी तुम्ही थोडंसं मुलांपासून काही गोष्टी लपवून ठेवा. यापैकी तुम्हाला कोणती गोष्ट जास्त चांगली वाटली प्लीज मला कमेंट करून सांगा.